नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज हा व्हिडिओ घेण्यामागचा उद्देश आणि आपला हेतू हा अक्षरशः अत्यंत महत्त्वाचा आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत राहा. बघा, MPSC आयोगाने प्रसिद्ध केलेली माहिती जे की आपल्याला कळवण्यात आलेली आहे 3 ऑक्टोबर 2025. आता ऑलमोस्ट हे परिपत्रक येऊन आपल्याला जवळपास 4 महिने झालेले आहे. तरी या संदर्भात आपण आज सविस्तर माहिती घेऊया. विषय अर्जासोबत प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात. मित्रो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे की बघा, जेव्हा विद्यार्थी MPSC ही एक्झाम देतात त्यामध्ये त्यांना प्रिलिम्स प्लस मेन्स ही एक्झाम पास करावं लागते. त्यानंतर त्यांना समोर मुलाखत इंटरव्ह्यू हे देखील द्यावं लागते. आणि हे एवढं सर्व करूनही शेवटी ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा इतका महत्त्वाचा पॉईंट आणि एक इव्हेंट्स असा आहे तो की अक्षरशः विद्यार्थ्यांना त्यांच्या डोळ्यात आसू टक्के आणते, म्हणजे त्यांना अक्षरशः रडवते. मित्रो, आज हाच असा टॉपिक आपण समजून घेऊया जेणेकरून भविष्यात तुम्ही जे एक्झाम क्रॅक करसाल आणि त्यानंतर जे लागणारे कागदपत्र आहे त्या संदर्भात आधीच आढावा घेतलेला केव्हाही बरं. म्हणजे उद्या येणारा प्रॉब्लेम जो आहे तो त्यावेळेस आला तर आपल्याला खूप दुःख होणार, कारण की आपण मेन्स प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू ह्या सर्व गोष्टी पास करून आपण समोर जात असतो. तर बघा, यामध्ये आयोगाने काय मेन्शन केलेले आहे. विविध दाव्यांच्या अनुषंगात संबंधित जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवाराची पात्रता अजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास खालील प्रमाणपत्र कागदपत्र पुरावा अपलोड करणे अनिवार्य ठरविण्यात येत आहे, जे की महाराष्ट्र राज्य यांच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला पाहण्यास मिळते. बघा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC आता कागदपत्रासह अर्ज करावा लागणार. म्हणजेच आता बघा, महाराष्ट्र आयोगाने म्हणजेच MPSCने यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता उमेदवारांकडून मागविण्यात अर्ज प्रक्रियेत मोठा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांनी केलेल्या दाव्याबाबत मुलाखतीवेळी केली जाणारी कागदपत्रांची पडताळणी आता मुलाखतीपूर्वीच केली असल्याचे उमेदवारांनी अर्जात करावयाच्या दाव्यानुसार संबंधित कागदपत्रे दिल्याशिवाय आता अर्ज सादर करता येणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. बघा, या गोष्टीचा अर्थ किंवा ही सविस्तर जी माहिती आहे या सर्व सविस्तर माहितीचा अर्थ म्हणजे असा होत आहे की बघा, आता जो आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहोत कुठलेही ऑनलाईन माध्यमातून, तर बघा मित्रांनो, या माध्यमातून जेव्हा आपण फॉर्म भरू म्हणजेच आता बघा, हा आहे महिना फरवरी 2026, जाहिरात येणार आहे ती म्हणजे मार्च 2026, म्हणजे ऑलमोस्ट फक्त आणि फक्त 1 महिना हा बाकी आहे. तरीही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या गोष्टीची अत्यंत गांभीर्यपूर्ण दखल घ्यावे. म्हणजेच बघा, आता जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करणार तेव्हा तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे तुमचे कागदपत्र हे अपलोड करावे लागणार आहे त्या ऑनलाईन फॉर्म भरता वेळेस. बघा, हेच आयोगाने आपल्याला या इथे मेन्शन करून दिलेलं आहे. म्हणजे कसं बघा, उमेदवारांनी केलेल्या दाव्याबाबत मुलाखतीवेळीस म्हणजे जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू राहणार तेव्हा बघा, कागदपत्रांची पडताळणी ही जी कागदपत्रांची पडताळणी आहे मित्रांनो, आता मुलाखती आधीच घेतल्या जाणार. म्हणजे कसं, पहिल्यांदा इंटरव्ह्यू त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे त्याला आपण VD म्हणतो होत होते, परंतु आता ते मुलाखती आधीच म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होणार. बघा, आणि एकदा एक गोष्ट आणखी नोटीस करा, ऑनलाईन ॲप्लिकेशन जेव्हा आपण सादर करू ना तेव्हा जे डॉक्युमेंट आपण सबमिट करू शेवटी तेच ग्राह्य धरले जाणार. म्हणजेच बघा, एकाच विद्यार्थ्याकडे एक डॉक्युमेंट काही कमी आहे आणि त्याने तरी तो फॉर्म भरला आणि जेव्हा प्रिलिम्स आणि मेन्स ही क्रॅक केल्यानंतर जेव्हा व्हेरिफिकेशन राहणार VD म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तेव्हा त्यांचे तेच डॉक्युमेंट ग्राह्य धरले जाणार. म्हणून ही स्टेप अत्यंत महत्त्वाची, म्हणजे यापेक्षा कुठलीच महत्त्वाची स्टेप मला तरी असं वाटत नाही. कारण की मित्रांनो, आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी आपण झटत असतो ती म्हणजे नोकरी, आणि तीही MPSC मार्फत मिळण्याचा सुवर्णसंधी किंवा चान्स हे म्हणजे एक्झाम. आणि त्या एक्झामचा वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष तसेच 3 वर्ष देखील काही विद्यार्थी अभ्यास सातत्याने करतात. आणि त्या अभ्यासाचं उपयोग म्हणजे किंवा त्या अभ्यासाच्या मार्गातून मिळणारं यश म्हणजे ती म्हणजे पोस्ट. आणि त्या पोस्टसाठी डॉक्युमेंट हे किती अत्यंत आवश्यक आहे हे या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच कळणार. बघा, यामध्ये सर्व त्याच प्रकारे दिलेलं आहे, जसं की नाव, वय, शैक्षणिक अर्हता, त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे इतर जे देखील आपणास सर्वांना माहीत आहे डॉक्युमेंट कुठल्या प्रकारचे लागते कसे लागते, परंतु
या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हे जाणून घेऊ की डॉक्युमेंट हे आधीच आपण ॲप्लिकेशन भरण्याच्या आधी किंवा जाहिरात येण्याच्या आधीच आपण तयारीला लागायला पाहिजे. जसं की मी पुन्हा सांगत आहो, मार्च 2026ला जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे, जे की आयोगाने आपल्या टाईम टेबल म्हणजेच वेळापत्रकावर मेन्शन देखील केलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर आता फक्त आणि फक्त 1 महिना बाकी आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि याच प्रकारे माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन ऑन करणं विसरू नका. त्याचप्रमाणे आपले व्हिडिओ येणारी नोटिफिकेशन ही सर्वात प्रथम आपल्याला मिळणार आहे. तर आता इथेच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.